श्रीमद भगवद गीता 37व्या भागाचा दुसरा भाग, अध्याय 18व्याचा दुसरा भाग इथे आपण ऐकत आहोत. मागील भागात आपण 18व्या अध्यायाच्या श्लोकांचा 29 श्लोकांचा अर्थ पाहिला. आता या भागात आपण 29व्या श्लोकापासून पुढील श्लोक आणि त्यांचा अर्थ पाहूया. हा 18व्या अध्यायाचा दुसरा भाग आहे, म्हणजेच 37व्या या मागच्या आपल्या मालिकेतील भागाचा पुढचा भाग आहे. श्रीमद भगवद गीता 18वा अध्याय भाग दुसरा. आता बुद्धीचे व धृतीचेही गुणांनुसार 3 प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहेत, ते तू ऐक, असं कृष्ण म्हणाला. कृष्ण पुढे म्हणतो, हे पार्था, अर्जुना, जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग, प्रवृत्ती मार्ग म्हणजे गृहस्थाश्रमात राहूनही कर्माचे फळ आणि आसक्ती सोडून भगवद अर्पण बुद्धीने केवळ लोकशिक्षणासाठी राजा जनकाप्रमाणे वागणे, हा आहे प्रवृत्ती मार्ग. आणि निवृत्ती मार्ग म्हणजे देहाभिमान सोडून केवळ सच्चिदानंद घन परमात्म्यात ऐक्य भावाने राहिलेल्या श्री शुकदेव आणि सनकादिक यांच्यासारखे संसारापासून विरक्त होऊन वागणे, हा आहे निवृत्ती मार्ग. हे पार्था, जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग, कर्तव्य आणि अकर्तव्य, भय आणि अभय, तसेच बंधन आणि मोक्ष यथार्थपणे जाणते, ती बुद्धी सात्विक बुद्धी होय. हे पार्था, अर्जुना, मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म आणि अधर्म तसेच कर्तव्य आणि अकर्तव्य यथायोग्य रीतीने जाणत नाही, ती बुद्धी राजसी होय. आणि हे अर्जुना, तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्मालाही हा धर्म आहे असे मानते, तसेच याच रीतीने इतर सर्व पदार्थांनाही विपरीत मानते, ती बुद्धी तामसी बुद्धी होय. हे पार्था, ज्या अव्याभिचारिणी शक्ती धारणा शक्तीने मनुष्य ध्यानयोगाने मन, प्राण, इंद्रिय यांच्या क्रिया धारण करत असतो, ती धारणा शक्ती सात्विक शक्ती होय. भगवत विषयाशिवाय अन्य सांसारिक विषयांना धारण करणे हा व्यभिचार दोष आहे. तो दोष ज्या धारणेत नाही, ती अव्याभिचारिणी धारणा होय. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, फळाची इच्छा असलेला मनुष्य अति आसक्तीमुळे ज्या धारणा शक्तीने धर्म, अर्थ, काम यांना धारण करतो, ती धारणा राजसी धारणा होय. हे पार्था, दुष्टबुद्धीचा मनुष्य ज्या धारणा शक्तीमुळे झोप, भीती, काळजी, दुःख आणि उन्मत्तपणाही सोडत नाही, अर्थात धारण करून राहतो, झोप, भीती, काळजी, दुःख आणि उन्मत्तपणा, ती धारणा शक्ती, ती धारणा म्हणजे तामसी धारणा होय. हे भरतश्रेष्ठा अर्जुना, आता 3 प्रकारचे सुखही तू माझ्याकडून ऐक. ज्या सुखात साधक भजन, ध्यान, सेवा इत्यादींच्या अभ्यासाने रमतो आणि ज्यामुळे त्याचे दुःख नाहीसे होते, जे आरंभी जरी विषासारखे वाटले तरी परिणामी अमृतासारखे असते, ते परमात्म विषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्विक सुख म्हटले गेले आहे. जे सुख विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने उत्पन्न होते, ते प्रथम भोगताना अमृतासारखे आनंददायक वाटत असले तरी परिणामी विषासारखे दुःखदायक असते, म्हणून ते सुख राजस सुख म्हटले गेले आहे. जे सुख भोगकाळी आणि परिणामीही म्हणजे भोगताना आणि भोगून संपल्यानंतर परिणाम भोगतानाही ज्या सुखापासून आत्म्याला मोह पाडणारे असे ते असते, ते झोप, आळस आणि प्रमादापासून उत्पन्न झालेले असे जे सुख असते, ते तामस सुख म्हटले आहे. पृथ्वीवर, आकाशात किंवा देवांमध्ये तसेच यांच्याशिवाय इतरत्र कोठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या 3 गुणांनी रहित असेल, या 3 गुणांशिवाय असेल, असं कोणीही नाही. हे परमतपा अर्जुना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य म्हणजे व्यापारी आणि शूद्र म्हणजे सेवा कर्मचारी यांची कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांमुळे निरनिराळी केली गेली आहेत. यांची कर्मे अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांवर ताबा ठेवणे, धर्मासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्ध राहणे, दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे, मन, इंद्रिय आणि शरीर सरळ राखणे,
वेद, शास्त्र आणि ईश्वर आणि परलोक इत्यादींवर विश्वास ठेवणे, वेद शास्त्रांचे अध्ययन अध्यापन करणे, अभ्यास करणे आणि शिकवणे आणि परमात्म तत्वाचा अनुभव घेणे ही सर्वच्या सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत. शौर्य, तेज, धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणे, दान देणे आणि स्वामीभाव ही सर्वच्या सर्वच क्षत्रियाची स्वाभाविक कर्मे आहेत. स्वामीभाव म्हणजे निस्वार्थ भावाने सर्वांच्या हितावर दृष्टी देऊन शास्त्राज्ञेनुसार राज्यशासन चालवून प्रेमळपणे पुत्रवत प्रजेचे पालन करण्याचा भाव म्हणजेच स्वामीभाव. शेती, गोपालन आणि क्रय विक्रय रूप सत्य व्यवहार ही वैश्याची म्हणजे जो वैश्य असतो म्हणजेच जो व्यापारी असतो त्याची स्वाभाविक कर्मे आहेत. व्यवहार याबद्दल आपण आता बोलूया. वैश्याच्या व्यवहाराबद्दल. वस्तूंच्या खरेदी विक्रीच्या वेळी तोल, माप आणि मोजणे इत्यादींमध्ये जास्त घेणे किंवा कमी देणे, याप्रमाणे वस्तू बदलून किंवा भेसळ करून देणे, नफा किंवा दलाली ठरल्यावर त्याहून जास्त घेणे किंवा कमी देणे, खोटेपणा, कपट, चोरी, जबरदस्ती अथवा अन्य प्रकारे दुसऱ्याचा हक्क मारणे, हक्क हिरावून घेणे इत्यादी दोषांनी रहित म्हणजे असे दोष नसलेला जो खरेपणाने पवित्र वस्तूंचा व्यवहार करतो तोच सत्य व्यवहार आहे. असेच शेती, गोपालन आणि क्रय विक्रय रूप सत्य व्यवहार ही वैश्य व्यक्तीची म्हणजे व्यापाराची स्वाभाविक कर्मे आहेत. तसेच सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्राचेही स्वाभाविक कर्म आहे. आपापल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत प्राप्तिरूप परमसिद्धीचा लाभ होतो. आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेला म्हणजे निमग्न असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो ती रीत आता तू ऐक. ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व जगत व्यापलेले आहे त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवतो. स्वाभाविक कर्मांनी पूजा करणं म्हणजे ज्याप्रमाणे पतिव्रता पतीलाच सर्वस्व मानून त्याचं चिंतन करत त्याच्या आज्ञेप्रमाणे त्याच्या करताच काया वाचा मनाने काम करत असते, त्याप्रमाणे परमेश्वराला सर्वस्व मानून त्याचं चिंतन करत त्याच्या आज्ञेनुसार मनाने, वाणीने आणि शरीराने त्याच्याकरताच स्वाभाविक कर्तव्य कर्मांचे आचरण करणे हेच कर्माद्वारा परमेश्वराचे पूजन करणे आहे. तर असे स्वाभाविक कर्मांनी जो मनुष्य पूजन करतो ईश्वराचे तो मनुष्य परमसिद्धी मिळवतो. उत्तम प्रकारे आचरलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा वैगुण्य म्हणजे कमीपणा असलेलाही आपला धर्म श्रेष्ठ आहे. कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही. म्हणूनच हे कुंतीपुत्रा अर्जुना, सदोष असले तरीही स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये. कारण धुराने जसा अग्नी तशी सर्व कामे कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतातच. सर्वत्र आसक्तिरहित बुद्धी असलेला, निस्पृह म्हणजे स्पृहा नसलेला आणि अंतःकरण जिंकलेला मनुष्य सांख्ययोगाने त्या श्रेष्ठ नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होतो. हे कुंतीपुत्रा अर्जुना, जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे त्या नैष्कर्म्य सिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो ती रीत थोडक्यात तू माझ्याकडून आता पुढे समजून घे. इति शुभम. हा होता गीतेच्या 18व्या अध्यायाच्या श्लोकांचा अर्थ भाग दुसरा. इथपर्यंत आपले 50 श्लोक 18व्या अध्यायाचे पूर्ण झाले. इथून 50व्या श्लोकाच्या पुढचे श्लोक त्यांचा अर्थ आपण तिसऱ्या भागात पुढील भागात पाहूया. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाचा तिसरा भाग आपण आता पुढील भागात पाहूया. उर्वरित श्लोकांचा अर्थ. धन्यवाद. हरि ओम.